वेलकम. नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास, इतिहासाची साधने या घटकावर आधारित चाचणी सोडवणार आहोत. अध्ययन निष्पत्ती आहे. इतिहासाची विविध साधने ओळखतात आणि त्यांचा या काळातील पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात. खाली दिलेल्या इतिहासाची आधुनिक काळातील साधने मधून विसंगत घटक ओळखा. 1 छायाचित्रे, 2 लोकगीते, 3 ध्वनिमुद्रिते, 4 चित्रपट. बरोबर उत्तर 2 लोकगीते. मुंबई येथील मणिभवनाला भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? 1 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 लोकमान्य टिळक, 4 महात्मा गांधी. बरोबर उत्तर 4 महात्मा गांधी. टिंबटिंब या विभागाने भारतात शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. 1 भारतीय महसूल विभाग, 2 भूमी अभिलेख, 3 सर्वे ऑफ इंडिया, 4 रिजनल मॅप्स ऑफ इंडिया. बरोबर उत्तर 3 सर्वे ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? 1 मूकनायक, 2 बहिष्कृत भारत, 3 जनता, 4 प्रबुद्ध भारत. बरोबर उत्तर 2 बहिष्कृत भारत. पुणे येथील टिंबटिंबमध्ये गांधी संग्रहालय आहे. 1 शनिवार वाडा, 2 आगा खान पॅलेस, 3 इम्प्रेस गार्डन, 4 एरवडा जेल. बरोबर उत्तर 2 आगा खान पॅलेस. वस्तू आणि वास्तूंचा इतिहासाच्या टिंबटिंब साधनांमध्ये समावेश होतो. 1 भौतिक, 2 मौखिक, 3 लिखित, 4 दृक. बरोबर उत्तर 1 भौतिक. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत? 1 सर्वे ऑफ इंडिया विभाग, 2 मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग, 3 राष्ट्रीय अभिलेखागार, 4 मुंबई अभिलेखागार. बरोबर उत्तर मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग. खाली काही इतिहासाची साधने दिलेली आहेत. त्यातील वेगळा घटक ओळखा. 1 भौतिक, 2 रासायनिक, 3 लिखित, 4 मौखिक. बरोबर उत्तर 2 रासायनिक. टिंबटिंब यांनी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. 1 बाबूराव पेंटर, 2 व्ही शांताराम, 3 दादासाहेब फाळके, 4 भालजी पेंढारकर. बरोबर उत्तर 3 दादासाहेब फाळके. सहसंबंध ओळखा. योग्य पर्याय निवडा. छायाचित्रे, दृक साधन,
तर चित्रपट काय? 1. श्राव्य साधन, 2. दृक साधन, 3. इलेक्ट्रिक साधन, 4. दृकश्राव्य साधन. बरोबर उत्तर 4. दृकश्राव्य साधन. खाली दिलेल्यापैकी कोणते साप्ताहिक आहे? 1. प्रभाकर, 2. निबंधमाला, 3. जनता, 4. प्रबुद्ध भारत. बरोबर उत्तर 1. प्रभाकर.